सर नमस्ते. सर नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. अजितराव अप्पासू चव्हाण, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. आपली आता द्राक्षाची व्हरायटी द्राक्षी व्हरायटी कोणती हो? ही बाबानगर थॉम्सन. थॉम्सन हा जी बेदाना हा बेदाना बेदाना. बाकीच वय किती हो सर? ही तिसरं पीक आहे बघा. तिसरं पीक आहे म्हणजे हा. 4थं वर्ष आहे. हा 4थं वर्ष. ठीक नाही. आता आपण माल जर बघतोय सर हार्वेस्टिंगला आलेला आहे. होय होय 8 दिवसात काढायचं. 8 दिवसात काढायला आले. होय. तर एका वेलीवर गाडन संख्या किती हो? एक 80-90 आहे की सर. 80 ते 90 होय. कमीत कमी 80 आहे. होय होय. आणि एका काडीला गाडन संख्या बघायला गेलं तर किती आहेत? एका काढे 2-3 आहेत की नाही? होय. सगळ्या बऱ्यापैकी सरास तसंच आहे. होय होय आणि गाड्याची साईज जर बघायला गेलो सर अतिशय सुंदर आहे. होय होय आणि कलर पण आलेला आहे. होय. कलर बी आलेला. गोडी पण गोडी भरपूर आहे. फुल गोडी आहे. फुल गोडी आहे. आत पाणी नाही काय नाही, दाबल तर नुसतं गर आहे. तर दाखवा बरं एखादा मणी काढून सर. गरज आहे. एक थेंब सुद्धा साहेब पाणी येत नाही. हे काय हो का पूर्ण. तुम्ही द्राक्ष शेती किती वर्षाला करताय सर? मी 10 वर्षाला करतोय की. द्राक्ष शेती करताय होय का होय. नाही? दरवर्षी असा माल असतो का हो? हा दरवर्षी असते की साहेब. दरवर्षी असा होय लोड? हा ही वैदिकचं वापरतोय आपण म्हणून तेव्हापासून आहे. मग किती वर्षाला वैदिक वापरतो? 5 वर्ष आहे आपलं टोटली. सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी आपण वापरतो 5 वर्ष हा झाली. 5 वर्ष. आणि वैदिक वापरतो 3 वर्ष हा झाली. वैदिक वापरतोय 3 वर्ष झालं. बर वैदिकचे किती वेळ देतो सर आपण? आपण 2 देतो. छाटणीच्या अगोदर एक हा. आणि 60व्या दिवशी एक. किती वर्षाला आपण वापरतो म्हणलं? 5 वर्ष 5 झाली. वर्ष झाले. आता हे बागेचं वर्ष तर आता 4थं आहे. हा आपण म्हणजे हे अगोदर पण बाग होती का आपली? होय आहे की आपली बाग आहे. ह्याच्या अगोदरचे प्लॉट आहे. टोटल किती एकर क्षेत्र आहे? आपलं 5 एकर क्षेत्र आहे. सगळं द्राक्षे? हा आहे. होय सगळं द्राक्ष आहे. बर तर आपल्या बागेमध्ये सर दरवर्षी सक्सेस होतोय आपण. होय होय होय. काय आहे? रहस्य काय आहे? रस म्हणजे आम्ही ही सॉइल चार्जर हा ही वैदिक डोस ह्याच्यामुळे काय अडचण नाही. म्हणजे रोग कुठले येतच नाही आम्हाला. नाही हा आणि मी 2-3 दिवसात एक फवारणी मारतो. डेली मारतच नाही. कधी? आज छाटणी घेतल्यापासून मध्ये 2 दिवस गॅप टाकतो मी. त्यावेळेला सुरुवातीला होय, सुद्धा? छाटणी घेतल्यापासून मी 2 दिवस गॅप टाकून 1 दिवस औषध. का बरं? कारण ते परफेक्ट औषध मारतो आणि इथं ते कृषी अमृत ही टाकल्यामुळे का नाही हा. ताकद राहते, त्याच्यामुळे रोग यूज देत नाही. झाडामध्ये ह्युमिडिटी पॉवर तयार होते. इम्युनिटी पॉवर तयार करते बर आणि प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे रोग अटॅक करतच नाही. करतच नाही. हा, आणि आम्ही 2 दिवसात एकदा मारतो निवांत डाळिंबला मारल्यासारखं. काय सांगताय? होय 2 दिवसात. डायमर सर सुद्धा आता 15 दिवसांनी एकदा मारायला लागले शेतकरी. होय, होय. जत तालुक्यात का नाही हा. जे काय ऐकल ते अगदी नवल म्हणायचे काम आले. हा, बरोबर आणि सक्सेस शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. बरोबर आणि जे काही शेतकरी आहेत ते नवीन नवीन प्रयोग करायला लागले. बरोबर. आता आणि- जवळजवळ 1-1.5 महिना झाला स्प्रेच नाही बघा. 1.5 महिना झाला. कसलाही- द्राक्षाला 1.5 महिना झाला स्प्रे नाही. हा, एकही स्प्रे मारला नाही. का बरं? काय गरजच नाही. आता काय करायचं मारून. ज्यावेळेला बाग साहेब हार्वेस्टिंगला येते आता हो. पाणी पण कमी केले, पाणी आम्ही कमी केले. आता माल काढायची जवळ आले ना. त्यामुळे पाणी पण कमी 12-13 केले. तारखेला कटिंग आहे. तरी सुद्धा पान आपलं साहेब हिरवं गार होय, आहे. होय. कसं काय बरं? पाणी ही खतामुळं. बर होय बेसल डोस हे खतामुळं. वैदिक मध्ये एवढी ताकद आहे का हो सर? होय ताकद भरपूर आहे आणि रान पोकट होते. पोकट होते, मेन म्हणजे आता गुंडी खाली असं आपण हात घातले की मऊच असते रान. मऊ लागते. हा आता आपली जमीन बघतोय सर पूर्ण खडकाळ जमीन, होय होय होय. माळरान आहे. हा माळ रान आहे. म्हणजे डोंगरावर सफाई केलेलं रान होय आहे. होय लेवल केलंच आहे. प्लॉट करूनच लावलेला आहे. हे की नाही? होय एवढ्या खडकाळ जमिनीत आणि जत तालुका म्हणलं सर अगदी दुष्काळ होय पट्टा, होय होय. पाणी अगदी मापक. मापक म्हणजे आज जे आज 10 मिनिट सोडलं तर उद्या कमी पडते. आज 10 मिनिटं जर जास्त सोडलं उद्याच्याला कमी पडते. असं घड्याळाचं काटा लावूनच पाणी आहे. काय सांगताय? होय इतक्या कमी पाण्यामध्ये होय. सर द्राक्षी शेती सक्सेस होणं होय. शक्य आहे का हो? नाही नाही पण आम्ही केले सर. हा? बर म्हणजे वैदिक मध्ये काय शिकायला पाहिजे सर? तर कमी पाण्यामध्ये जर शेती करायची असेल होय होय होय. तर वैदिक शेती केली पाहिजे. वैदिक शेती केली पाहिजे. हीच जर शेती आपण रासायनिक केली असती, रासायनिक केले असते तर ते काड्याच तयार झाल्या नसत्या. माल लागायचं लई लांब हा राहील. काड्याच तयार झाल्या नसत्या. माल लागायचं लई लांबचा होय, विषय होय, आहे होय. फक्त. नुसता है का नाही? शेंडा फुटून तिथं जळला असता जागेवर. है का नाही? होय आता आपल्या भागामध्ये सर जत तालुक्यामध्ये बघायला गेलं तर डाळिंब आणि द्राक्षे होय होय घरटी प्रमाण आहे. होय होय बऱ्यापैकी है का नाही? प्रत्येकांचं आहे. आहे का नाही? होय होय. आता सगळ्यांची परिस्थिती काय चालायचं? सगळ्यांचे आहेत चांगले आहेत बागा. हा पण तरी पाण्यामुळे जरा मागा यावर्षी मार खाली. मार ज्यांना रासायनावर शेती केल्या त्याची यावर्षी कंप्लीट फेल आहे. फेल आहे. म्हणजे मारच नाही. काय सांगताय? मारच पडला नाही. बागा मोकळ्या आहे ते. आता पाणी किती तासावर आले हो साहेब आपलं? आता कुठं 1 दिवस आड मी 15 मिनिटं 20 मिनिट सोडतो. 1 दिवस आड. एवढा माल लोड असून हा सुद्धा 20 मिनिटं लय झाला. अर्धा तास 1 दिवस आड. काय सांगताय? होय अर्धा तास.
म्हणजे पाणीच नाही आपल्याकडे. हा पाणी कमी आहे. पाणी कमी असल्यामुळे आपण होय. पाणी देऊ पण जरी गरज असली तसं आपण देऊ नाही शकत नाही, पाणीच कमी नाही. ह्या वर्षी गेले मोठा पाऊस झालाच नाही ना. नाही. हा म्हणजे कटाकटी सगळीकडे जर सांगली जिल्ह्यात जर बघायला गेलो तर सगळीकडे ओला दुष्काळ झाला, होय होय पूर आले. होय परंतु जत तालुका हा असा आहे की पूर्ण ड्राय आहे ह्या हा वर्षी. ड्राय आणि नुसता भिज पाऊस झालाय. मोठा पाऊस झाला नाही ना बांध भरायचा. म्हणजे बांध भरायला विहिरीला पाणी हा, यायचं नाही, पाणी नुसता नाही. भिज पाऊस तात्पुरता पेरणी पुरता. बर तेवढाच पाऊस होय झाला. होय ह्या वर्षी बी कंडिशन तेच आहे. अगदी कटाकटीच आहे ह्या वर्षी सुद्धा. बर म्हणजे वैदिक मध्ये शिकायला मिळते की कमी पाण्यात जर शेती होय, होय, करायची होय. असेल वैदिक वापरलं पाहिजे. आहे की नाही, होय म्हणजे कमी पाण्याची शेती म्हणलं तर वैदिक शेती. होय होय वैदिक शेती. तर तुम्ही- तर तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं सर, कशी माहिती कळाली, काय काय तुमचा प्रवास कसा आहे जरा सांगा. आपले मित्र इथं आप्पासू बिराजदार हा त्यांचं आमचं शेजार जुना एक मळा आहे आपला. बर त्यांचं आपलं शिवज आहे. बर त्यांनी सांगितलं चांगलं आहे. मग ते एकदा विश्वास वापरलं, चांगलं वाटलं ते वापरायला चालू केलं. तिथनं पुढे कंटिन्यूस केलं. होय होय बंदच नाही आपलं कधी. बर द्राक्ष शेती म्हणजे तुमचा अगोदरचा जो 4-5 वर्षाचा अनुभव होता होय, तो होय. केमिकल अनुभव, होय होय त्यामध्ये ह्या एसीटी वैदिक मधला बदल काय सर नाही हे एसीटी वैदिक मधला चांगला आहे. म्हणजे रिझल्ट खास आहे. खास आहे. हा बर त्या- अगोदर समस्या काय यायच्या सर? अगोदर समस्या म्हणजे कुठं मम्मी व्हायचं घड हं, अर्धच कट होऊन पडत होतं. बर आणि रोगाचा त्रास जास्त रासायनिक मुळे, बर दावणी वगैरे. हा आता काय त्रास नाही आम्हाला. नाही नाही नाही. आणि 2 दिवसात एकदा औषध मारतो निवांत. सुरुवातीला सुद्धा हा सुरुवातीला 60 दिवसापर्यंत 2 दिवसाला एकदा. 60 दिवसाच्या 60-65 दिवसाच्या पुढे बंदच करतो मी. आठवड्यात नाही एकदा. 65 दिवसानंतर हा आणि 80 दिवसाच्या पुढे बंदच करून टाकतो कंप्लीट. सगळे कम्प्लीटच बंद. हा होय होय. म्हणजे 80 खर्च किती पटीने कमी आला हो सर? होय लय मी तुम्हाला सांग का साहेब, 1 लाख रुपये खर्च आहे माझं 5 एकर बागेला फक्त औषध खर्च. फवारणीचा? हा हा फवारणी 1 बाकी लाख जे रुपये. काय बाकी जो काही खर्च आहे तो सगळा पोषणावर खर्च हा, केला जातो. बाकीच्यांचं एकराला 1.5 लाख येते त्यांना. माझं 5 एकरला 1 लाख रुपये करतो मी. नाही हो सर, पटत नाही. पटत नाही पण मी स्वतः करतोय ना. हा होय आता हे जर व्हिडिओ कोणी बघितलं तर सगळे शेतकरी म्हणणारे तुम्ही 10 खोटं बोलताय म्हणणार. नाही नाही नाही, माझं सगळं बिल आहे, बिल देतो की त्याला. काय बरं. अडचण? होय म्हणजे तुमच्याकडे पुरावे होय 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 काय अडचण नाही. दुकानदाराचा फोन नंबर सहित देतो मी. काय सांगताय? होय 1 लाख रुपये लय झालं 5 म्हणजे- एकर बाग. म्हणजे आपण जो खर्च केला तो होय. अगदी मातीवर पोषणावर खर्च होय केला. होय होय जी योग्य पोषण दिल्यानंतर काय होतंय हा. याचा अगदी जिवंत उतारण होय. म्हणजे आपला प्लॉट आहे. होय होय सर ह्या प्लॉट मध्ये अगोदर द्राक्ष शेती होती? होय होय अगोदर होती की रासायनिक वर शेती करत होतो बर आपण. ती किती वर्ष ती एक 7-8 वर्ष होती की. होती? आपण ती जर झाड बाद झाली वलांडा वाळायचं असं झालं, बर मग ती माल गेले त्याचा बी माल काढला मार्च मध्ये. बर काढून लगेच तोडून काढले. हा तोडून काढून लगे आणि 2 महिने सप्टेंबर नवीन डॉगरेज ह्यातच लागण केलं. लगेच? होय होय बर लागण करून मान चालू झालं. म्हणजे आहे माळा सुद्धा बदललेला नाही, नाही? नाही, काहीच बदल नाही. हाय असं बर काहीच बदल केला नाही. म्हणजे सगळं आहे तेच होय, मांडव होय. आहे तेच आहे त्या ठिकाणी फक्त एसीटी वैदिकचा वापर होय, केला होय, आणि SCT वैदिकचा वापर करून आणि नवीन लागण चालू होय, लागून. नवीन लागण. बरोबर. तर आपल्या भागातील सगळे द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एससीटी वैदिक वापरलं तर चांगलं आहे असं. हम्म. 100% आम्ही तर हमी देतो. बर चांगलं वापरायला का हरकत नाही शेतकऱ्यांनी. ओके सर, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.